अशोक शेठ कोळेकर, गणेश ज्वेलर्स पुणे, भीमराव शेठ कोळेकर, जय हनुमान ज्वेलर्स राजस्थान। आजच्या मैदानामधील नंबर 1 ची कुस्ती, इनाम रुपये 75,000। पैलवान विक्रम भोसले, हिंद केसरी आखाडा, महान मल्ल पैलवान भारत भोसले यांचा पट्टा आणि चिरंजीव आहे तो। आणि पैलवान मनोज माने, छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कुर्डुवाडी, 51 गदेचे मानकरी, अस्सल पैलवान कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा येतो। अशी आजच्या मैदानामधील नंबर 1 ची कुस्ती आहे। थोर देणगीदारांचा नामोल्लेख केलेला आहे, त्यांनी कुस्ती जोडण्यासाठी आखाड्यावरती यायचं आहे। आप्पासाहेब गुटुकडे, मेडिकल कन्सल्टंट, श्री जनार्दन शेठ विरकर, नागोबा पेट्रोलियम म्हसवड, आपण आखाड्यावरती या। फोटोग्राफर फिरत राहा। पैलवान 1 मिनिट। विक्रम भोसले हात वरती करा। हिंद केसरी आखाडा खवसपूर विरुद्ध मनोज माने हात वरती करा। अस्सल पैलवान कुस्ती सम्राट असलम काजी यांचा पट्टा। अशा आजच्या मैदानामधील नंबर 1 ची कुस्ती लागते। आणि या कुस्तीला सरपंच म्हणून एनआयएस कुस्ती कोच महालिंग अण्णा खांडेकर। आता सर्वांनी बसून घ्या, गावातील पंचमंडळी, यात्रा कमिटी सर्वांनी बसून घ्या। आप्पासाहेब गुटुगडे आखाड्यावरती या। मेडिकल कन्सल्टंट जनार्दन शेठ विरकर, नागोबा पेट्रोलियम म्हसवड आखाड्यावरती या। माजी सरपंच नितीन गुटुगडे म्हसवड यांनी आखाड्यावरती या। नितीन गुटुगडे हिंगणे। भैया देशमुख, ज्योतिबा लोखंडे हात वरती करा आणि विकास शेंडगे हात वरती करा। हलगे बादर हो हो हो, थांबा थांबा। आणि या कुस्तीला पंच म्हणून तानाजी विरकर आखाड्यावरती चला। हलगेपट्टू थांबा जरा, आता हलगेपट्टू थांबा, तुम्ही खूप सुंदर काम केलेलं आहे, थांबा जरा। विजय कोळेकर आखाड्यावरती या। जनार्दन शेठ विरकर यांचे बाचे, आपल्या शुभ हस्ते कुस्ती लागणार आहे। शांतता राखा। नंबर 1 ची कुस्ती मैदान मध्ये चालू आहे, गोंधळ करू नका। आणि सलामीलाच आक्रमक झाला मनोज माने, करा की टाळ्या जरा। ज्या माऊलीच्या पोटी अशी रत्न जन्माला येतात, ती माऊली खऱ्या अर्थानं भाग्यवान असते। कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। इंद्रायणी काठी देवाची आनंदी, लागली समाधी ज्ञानेशाची, ज्ञानी याचा राजा भोगतो राणी व, नाचती वैष्णव मागे पुढे। ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्याय आहेत, गीतेचे 700 श्लोक आहेत आणि गीतेच्या 700 श्लोकांवर 9033 ओळे लिहिण्याचं पवित्र कार्य झालेलं आहे। 2 कुस्त्या 2 बाजूला चालू द्या। आजच्या मैदानामधील नंबर 1 ची कुस्ती आणि आक्रमक झाला मनोज माने, चकार गर 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 फिरायला लागला, पण डिफेन्स मजबूत आहे विक्रम भोसलेचा। अत्यंत कोवळा पैलवान, चंद्रासारखी शीतलता आणि सूर्यासारखं तेज असणारा विक्रम भोसले, चंद्रमेजे लांछना, मार्तंड जे तापैन, आणि हात टाकून निघाला
विक्रम भोसले पंच सतर्क आहेत. एनआयएस कुस्ती कोच महालिंग अण्णा खांडेकर. करा की टाळ्या जरा. पुन्हा कुस्ती समोरासमोर. बाहेरून अचानक पंच कोणी होऊ नका. पंच होऊ नका. व्हायचं झालं तर पैलवानचा बाप व्हा. हात जोडून विनंती आपणाला. विक्रम भोसले जानेवारी महिन्यामध्ये. बाहेरून कोणी बोलू नका. बाहेरून कोणी बोलू नका. नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. विक्रम भोसलेनं चांगली फाईट दिली होती महाराष्ट्र केसरीमध्ये. खुल्या वजन गटात सेमी फायनल पर्यंत, क्वार्टर फायनलला विजय मिळवून सेमी फायनल पर्यंत विक्रम भोसलेनं मजल मारली होती. सेमी फायनलला संदीप मोठे बरोबर कुस्ती आली होती. बरोबर का? गुणाधिक्यानं संदीप मोठे विजय झाला. हरला विक्रम पण लढला भारी. वाटत नाही का एखाद्या घरात असलं असावं. काय करायचं 100 पोरण गावामोर एकच असावं. नागासारखं दिसावं आणि वाघासारखं असावं. तुमचा पैसा कोण बघत नाही. उघडी तिजोरी. पोरग कुणाचं म्हटलं की पैसा फिटलं. उघडी तिजोरी. असा हा विक्रम भोसले. अत्यंत कमी वयात चांगली प्रगती केलेला पैलवान. हिंगणीचे माजी सरपंच काकासाहेब माने यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. हलगीवाले थांबा. हलगी आता अजिबात वाजवायची नाही. गोंधळात गोंधळ करायचा नाही. अचानक कुणी सल्लागार होऊ नका. डॉक्टर अप्पासाहेब गुटुकडे, मेडिकल कन्सल्टंट श्री जनार्दन शेठ विरकर, नागोबा पेट्रोलियम मसवड यांच्या मनाला आनंद वाटून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पैलवान विशाल खडे मांडवेकर माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी मनापासून त्यांचा धन्यवाद आहे. माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. चालविता हालविता बोलविता डोलविता तो सका भगवंत आहे. मी निमित्त मात्र आहे. माझी आमज वाचा झाली अनावर बोलवितो तो विश्वंभर. धन्यवाद अप्पासाहेब गुटुकडे साहेब आणि जनार्दन शेठ विरकर साहेब. आणि घोट्यातनं पट काढला विक्रम भोसलेनं. कळाची मंडई जपून बसा जरा. बरकड्याच्या पिप्पाण्या वाजलेल्या पिप्पाण्या. 125 किलो बोजा आहे. 125 आणि 250 किलो बोजा आहे. जपून बसा. बरकड्याच्या पिप्पाण्या वाजलेल्या पिप्पाण्या. हे सहजासहजी शक्य होत नसतं. आणि कुंडी मारण्याचा प्रयत्न होता मनोज मानेचा. कुंडी हा डाव कुणाचा? 2017चा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतचा. विक्रम भोसलेनं कब्जा मजबूत केलेला आहे. मनोज माने समट करून बसलेला आहे. हिंद केसरी गणपत आंदळकर आबा, हिंद केसरी मारुती भाऊ माने यांच्यासारखे पैलवान या महाराष्ट्रात होणे नाही. ज्ञानोबा रायानंतर समाधी नाही. तुकोबा रायानंतर वैकुंठ नाही. प्रभू रामचंद्रानंतर आचरण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही. आणि हिंद केसरी गणपत आंदळकर आबा मारुती भाऊ माने यांच्यासारखा पैलवान नाही. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, भक्ती म्हटलं की नामदेव, वैराग्य म्हटलं की तुकोबा. झालेत भाऊ, आहेत भाऊ, होतील भाऊ, परंतु या समहा. असा हा महाराष्ट्राच्या कुस्तीचा दैदिप्यमान इतिहास. 11 जानेवारी 1977 महाबली सतपाल नावाचं वादळ हरिश्चंद्र बिराजदार मामाने थांबवलं होतं बेळगावला.
आणि कुस्ती गर 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 फिरायला लागली. करा की टाळ्या जरा. पंच सतर्क आहेत. पैलवान धोका द्यायचा नाही, धोका पत्करायचा नाही. काय कुस्ती चालू आहे. कुस्ती जोडणाराच खऱ्या अर्थानं कौतुक आहे. कुस्ती जोडणाराच खऱ्या अर्थानं कौतुक आहे. कुस्ती जोडणाऱ्यासाठी एकदा टाळ्या करा मंडळी, टाळ्या. गावचा पैसा फुकट जाणार नाही, देणगीदारांचा पैसा फुकट जाणार नाही. रुपया आणि रुपयाचं मोल होणार याची काळजी घेतलेली आहे. आम्ही रोज कुस्ती मैदानला आहे, रोज याच बाजारात आहे. कुठलं तरी बकरा आणायचं, पाडायचं, उद करायचं आणि मैदानात नाचून जायचं. ती हित चालत नाही. पुन्हा एकदा कुस्ती जोडणाऱ्यासाठी टाळ्या करा. असं हे कुस्ती मैदान, सुंदर कुस्ती मैदान. 10 डिसेंबर 1910 या भारताचे फार मोठे गामा पैलवान पंचाचा निर्णय अंतिम. हलगेवाले हो हो हो. पंचाचा निर्णय अंतिम. संपलेल्या कुस्तीमध्ये मनोज माने, असलम काजी यांचा पट्टा विजय झाला. आणि हे कुस्ती मैदान शांततेत पार पडल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं, सर्व कुस्तीगीर आणि कुस्ती शौकीनांचं मी कुस्ती निवेदक पैलवान विशाल खाडे मांडवेकर मनापासून आभार मानतो. हे कुस्ती मैदान पार पडत असताना माझ्या वाणीतून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मी मोठ्या मनानं आपली दिलगिरी व्यक्त करतो.